मंडळी, आज आपण बनवूया वेलची पूड। वेलची पूड बनवण्यासाठी बघा मी ही वेलची घेतली। मी जरा जास्तच वेलची आणून ठेवते, म्हणजे वेलची पूड बनवून ठेवली तर वेळेवर करायला नको, म्हणून मी अगोदरच बनवून ठेवते। तर मी कशा पद्धतीने बनवते वेलची पूड ती तुम्ही आता ह्या व्हिडिओ मध्ये पहा। तर मंडळी, मी पॅन गरम करून घेतलेला आहे। त्या पॅन मध्ये ही सगळी वेलची घालून घ्यायची आणि मंद आचेवर थोडीशी भाजून घ्यायची। थोडीशी कुरकुरीत, म्हणजे असा वेलचीला थोडा नरमपणा असतो तो कडक करून घ्यायचा आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका। आणि अशी सारखी अशी मंद आचेवर थोडंसं सोनेरी होईपर्यंत याला परतत राहायचंय। आणि साखर न घालता मी ही वेलची पूड बनवणार आहे। मी वेलची पूड कधीच साखर घालून बनवून ठेवत नाही, साखर न घालता बनवायची आणि ती आरामात 5-6 महिने त्याचा सुगंध जसाच्या तसा राहतो। फक्त एअरटाईट कंटेनर मध्ये आपल्याला ती ठेवायची पावडर। तर बघा मंडळी, आता ही वेलची व्यवस्थित भाजून झालेली आहे आणि आपल्याला ही सालासकट वाटायची आहे। याची साल न काढता आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। आता ही थोडीशी थंड, म्हणजे एकदम गार पण नाही करायची, थोडीशी कोमट अशी असतानाच आपल्याला ही वाटून घ्यायची। आता ही वेलची सगळी मिक्सर मध्ये घालून घ्यायची आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि थोडीशी कोमट होईस्तोवर ठेवायची आणि मग वाटून घ्यायची एकदम बारीक अशी। तर मंडळी पहा, साखर न घालता आणि सालही न काढता बघा कशी मस्त अशी वेलची पावडर आपली ही तयार झालेली आहे। आता ह्याला आपल्याला गाळून घ्यायची आहे। गाळणीमध्ये आपल्याला ही गाळून घ्यायची आहे, म्हणजे थोडासा धागा धागा असेल तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये, तेही आपण पाहूया। सूप गाळण किंवा चहाची गाळण काहीही घ्यायचं आणि त्यामध्ये ही सगळी वेलची पूड घालून घ्यायची आणि अशी चमच्याच्या सहाय्याने अशी गाळून घ्यायची। आणि वरचा जो चौथा उरतो, याचा धागा धागा उरतो, तो आपण चहा पावडर मध्ये घालून घ्यायचा, म्हणजे काहीच वेस्ट जात नाही वेलचीचं। तर मंडळी बघा, मी ही गाळून घेतली ही वेलची पावडर, आणि हे बघा इतकी ही सालाची जी धागे असतात ते निघाले। आता हे न फेकता आपल्याला हे चहामध्ये यूज करू शकतात, चहा पावडर मध्ये हे घालून घ्यायचं, म्हणजे यातलं कुठलंच गोष्ट वेस्ट जात नाही। आणि मंडळी, तुम्ही ही वेलची पावडर फ्रीज मध्येही ठेवू शकता किंवा बाहेरही, त्याला वर्ष 6 महिने काही होणार नाही। फक्त बरणी किंवा डब्बा हा एअरटाईट पाहिजे कंटेनर, तर एअरटाईट मध्ये ठेवायचं, म्हणजे त्याचा सुगंध बिलकुल निघून जात नाही। तर अशा पद्धतीने साखर न घालता आणि साल न काढता तुम्ही हा वेलचीचा उपयोग तुम्ही अशी पावडर बनवण्यासाठी, वेलची पावडर बनवण्यासाठी करू शकता। तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा वेलची पावडरचा व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की सांगा।